नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण उकळलेल्या बटाट्यापासून चमचमीत आणि झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, आता मी इथे 2 असे मध्यम आकाराचे बटाटे ना उकडून सोलून घेतलेले आहेत. याचे आपल्याला अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. आता त्यासाठी आपण वाटण पाहू. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा आहे ना असा उभा बारीक कट करून घेतलेला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत थोडेसे, आणि असं बारीक चिरून खोबरं घेतलेलं आहे. याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे. आता त्यानंतर भाजी बनवण्यासाठी आपण काय काय घेतले ते साहित्य पाहू. इथे मी शेंगदाण्याचे 3 चमचेच कूट वापरणार आहे, कारण आपण जो मसाला बनवणार आहे ना त्यामध्येच आपली भाजी दाटसर बनते. त्यानंतर चवीनुसार घरगुती पद्धतीचा काळा मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तुम्ही किती भाजी बनवणार त्यानुसार तिखट आणि मीठ घेऊ शकता. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा, आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला हे कांदा आणि खोबरं याचं वाटण बनवण्यासाठी हे अगोदर भाजून घ्यायचं आहे. आता हे वाटण भाजण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे लोखंडाची. लोखंडाच्या कढईमध्ये आपला कांदा पटकन भाजला जातो. आणि आता तेल पण टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. आता मी खोबरं टाकून, खोबरं पण छान आपल्याला एकदम मस्त लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे. हे भाजताना आहे ना तेल तापल्याच्या नंतर गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे, नाहीतर आपलं खोबरं पटकन करपल्या जातं. आपल्याला असं एकसारखं हलवत खोबरं मस्त लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे. आता आपलं खोबरं पण आहे ना एकदम छान परतून झालेलं आहे. ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा टाकून चांगला मस्त लाल रंगावरती एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना गॅस मोठा ठेवला तरी पण चालेल, म्हणजे आपला कांदा पटकन लाल झाला जातो. आता आपल्याला हा लाल कांदा करून घ्यायचा आहे. आता हे पहा, आपला कांदा आहे ना छान मस्त लाल रंगावरती परतत आलेला आहे. तोपर्यंतच आता आपण जे कोथिंबीरचे देठ घेतले होते ना ते त्यामध्ये टाकून, आणि लसूण आणि आलं ते पण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता कोथिंबीरचे देठ असं परतल्यामुळे ना, आणि लसूण आलं परतलं ना तेलामध्ये, की त्याचा जो अंगचा कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि आपली भाजी ना एकदम मस्त बनते. आता त्याच वाटणामध्ये ना आपल्याला 4-5 पानं कढीपत्त्याची पण टाकून घ्यायची आहेत. असं वाटणामध्ये कढीपत्ता घातला ना की एकदम वाटणाला आहे ना एकदम भारी टेस्ट येते. आता आपला कढीपत्ता पण छान या वाटणामध्ये परतून झालेला आहे. आता आपल्याला हे वाटण खोबरं काढले ना त्याच डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपलं आहे ना थंड होतंय तोपर्यंत, थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. थंड होतंय तोपर्यंत आता आपण ह्या बटाट्याच्या आहेत ना अशा बारीक बारीक फोडी करून घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने मी एवढ्या आकाराच्या बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत. आता आपलं हे वाटण पण थंड झालेलं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण टाकून बारीक फिरून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी मिक्सरमध्ये पाणी न टाकता हे वाटण बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं वाटण झालेलं आहे. हे वाटण जर जास्त झालं तर तुम्ही दुसऱ्या पण भाजीसाठी फ्रीजमध्ये एका घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून दुसऱ्या मसाल्याच्या भाजीसाठी वापरू शकता. आता मी फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवून त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण आता दुसऱ्या गॅसवरती जेवढी आपल्याला भाजी बनवायची ना तेवढं पाणी गरम करून घेणार आहे. मी पातळ रश्श्याच्या भाज्या बनवण्यासाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करते, कारण आपल्याला गरम पाणी जर वापरलं ना आपण भाजीमध्ये तर आपल्या भाजीला छान तरी येते आणि भाजीला चवसुद्धा छान येते. आता तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे. आता हे पहा, आपलं तेल एकदम छान प्रकारे तापलेलं आहे. आता त्यामध्ये ना मी आपलं खोबऱ्याचं वाटण टाकून ते वाटण आपल्याला छान फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, कारण आपण अगोदर हे भाजलेलं आहे त्यामुळे जास्त परतण्याची गरज नाही.
असं तेलामध्ये 1 मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये आता आपण लगेच कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता छान फ्राय झाला की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा घेतलेलं जिरं टाकणार आहे. जिरं मी अगोदर कधीच भाजीमध्ये टाकत नाही, कारण जिरं आपली शेवट फोडणी बसेपर्यंत करपलं जातं आणि आपली भाजी खाताना जिरं कडवट लागतं. आता त्यामध्येच आपल्याला लगेच हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा हळद पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. आता हळद छान मिक्स झाली परतून की त्यामध्ये लगेच घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला तो घेतलेला आहे, तो पण आपल्याला तेलामध्ये मस्त छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, ती पण छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपल्याला थोडंसं अर्धी वाटी इतकं गरम पाणी त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. असं केलं नाही ना आपले मसाले पण छान परततात, आणि पाणी जर टाकलं नाही आपण तर आपले मसाले ना तेलामध्ये करपतात आणि आपली भाजी पण चांगली होत नाही. असं गरम पाणी मसाल्यामध्ये टाकलं नाही, 2 मिनटं अशीच भाजी होऊन दिली ना, मसाले शिजून दिले ना की आपली भाजी खूप छान बनते. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे एकदा करून पहा. आता आपल्याला भाजीला मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ही मसाले परतून घ्यायचे आहेत. आता हे पहा आपल्या मसाल्यांना एकदम छान तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला बारीक फोडी करून घेतलेला बटाटा आहे ना, तो टाकून असा त्या मसाल्यांमध्ये मिसळून घ्यायचा आहे. ह्या बटाट्याला जास्त अशी हलवायचं नाही, नाहीतर ह्या बटाट्याचा आहे ना बटाटा मॅश झाला जातो. आता त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आणि शेवट आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेणार आहे. आता तुम्हाला केवढी भाजी बनवायची ना त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तुम्ही पण अशा प्रकारे उकळलेल्या बटाट्याची भाजी नक्की करून पहा. नॉनव्हेजपेक्षाही भारी होते ही भाजी. तुम्ही भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत देखील खाऊ शकता. आता हे पहा आपल्या भाजीचा असा दाटसरपणा मी ठेवलेला आहे. तर ही भाजी आपली कळल्यानंतर अजून सुद्धा दाटसरपणा येतो ह्या भाजीला. आता आपण ह्या भाजीला एक छान उकळी काढून घेऊ. हे पहा आता आपल्या भाजीला ना एक छान दणदणून उकळी आलेली आहे. आता ही भाजी आपण अशीच कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिटं कढून घेणार आहोत. हे पहा आता आपली भाजी 3 ते 4 मिनिटं मस्त कमी गॅसवरती कढून तयार झालेली आहे. आणि आपल्या भाजीला पहा तरी पण किती छान आलेली आहे. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे उकळलेल्या बटाट्याची भाजी करून पहा. ह्या भाजीला आपण जो नॉनव्हेजला मसाला वापरतो ना, कांदा खोबरं याचं वाटण, तेच वापरल्यामुळे ना नॉनव्हेजपेक्षाही भारी चव आलेली आहे ह्या भाजीला. तुम्ही पण अशा प्रकारे करून पहा.